दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेश्वर तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गासी अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृत आहे. संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे त्या आश्रमाचे संचालक श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय कविश्री कुलाचार्य बाबांनाही दंडवत प्रणाम. ज्यांच्या लेखणीतून ग्रंथ साकारलेला आहे असे विद्वत रत्न आचार्य चिंतनीजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. कालच्या 8व्या टीकेमध्ये आपण शेवटचा संदर्भ आपण पाहिलेला आहे. दत्तात्रेय महाराज हे जो अभद्र जीव आहे त्याला भद्र कशा प्रकारे करतात, किंवा परमेश्वर भक्तीला कोण जीव अधिकारी आहे तो म्हणजे भद्र. एक सांगितलं सुभद्र म्हणजे चांगली वासनेचा. परंतु दत्तात्रेय महाराज म्हणाले अभद्र ही जीवाला भद्र करतात. जो सामान्य जीव आहे त्याला असामान्य पद देतात. मग ते कोणी काही मागावं, ऐहिक मागा किंवा परमार्थिक मागा. जो अनुसरलेला पुरुष आहे तो परमेश्वराला आपला मोक्षानुभूती नंद कसा मला भेटेल यासाठी चिंतन करत असतो. आणि एक प्रपंचामधला आहे तो माझ्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी तोही चिंतन करत असतो. मग दोघांनाही दत्तात्रेय प्रभू देतात. परंतु जीवाकडे धीर असणं गरजेचं आहे. उतावीळपणा नको. देतात, वाट पाहावी लागेल. आहजपणा नको, उतावीळपणा नको. मला एकांनी प्रश्न केला तर म्हटले, बाबा आमचं असं काम होत नाहीये, आम्ही तर खूप काही करतो. आणि एका ताईने मला सांगितलं, आमचे मिस्टर असे म्हणतात आपण जरा देवता भक्तीकडे जाऊया का. परमेश्वराला सोडून जेव्हा तुम्ही देवतेला जाता तेव्हा परमेश्वर तुम्हाला कुठलंही साह्य करत नाही. आणि उतावीळ व्हायचं नाही ना, थोडा संयम ठेवायचा. हो, संयम ठेवला पाहिजे आपण थोडा. तुमच्याकडे संयमच नाही, जीवाकडे संयमच नाही आहे, आधीर प्रकृतीचा आहे. तुम्हाला वाटतं मी आता केलं की लगेच झालं पाहिजे. आपण किती जोडलेले अडथळे असतात ते. त्यासाठी आता उदाहरणार्थ एखादी बिमारी जुनी आहे ती आत्ता आपल्याला समजली. मग आता समजल्यानंतर वेळ लागेल की नाही थोडाफार. लगेच काही तूप खाल्लं का रूप येत असतं का लगेच आपल्यामध्ये. तसंही आहे. परमेश्वर तुम्हाला देईल, थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला कायमस्वरूपी देऊन टाकेल. फक्त मन स्थिर ठेवा, अस्थिर होऊ नका. तुमच्याकडे नाम आहे, उपदेश घेतलाय ना, मग तुम्ही कशाला देवतेच्या मार्गाकडे जायचं, का बरं विकल्परूप क्रिया करायच्या. आपल्याकडे तेवढा उतावीळपणा असतो आणि मग सगळं आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतो. हे बघा, लक्षामध्ये ठेवा. देवाने तुम्हाला उपाशी ठेवण्याचं वचन घेतलेलं, उपाशी न ठेवण्याचं वचन घेतलेलं आहे. तुमच्या काही ज्या अपेक्षा असतील तो भाग वेगळा आहे. तुमची काय अपेक्षा तो भाग वेगळा. तुमच्या नाना प्रकारच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. फक्त परमेश्वर काय म्हणतो, योगक्षेमम तुझा मी चालो. जो माझा भक्त आहे ना त्याला मी उपाशी मरू देत नाही. देव तो उपाशी मरू देतच नाही. परंतु आपण फक्त आपला प्रयत्न करत राहणं
दैव साह्याची वाट पाहणं हे आपल्या हातामध्ये आहे. जरी तुम्ही देवतेकडे गेल्या आणि तिकडे विकलरूप क्रिया केल्या, त्यांच्याकडे काही जादू आहे का तिकडे त्या लोकांकडे? नाही, गेले तुम्ही तिकडे त्या वैद्वान्याकडे, सांगितलं असं असं आहे, उलट तुम्हाला तो लुबडून खाईल तो. पाहिलं ना समाजामध्ये कशी कंडिशन आहे ती. आणि म्हणून आपलं सोनं सोडायचं आणि बेंटेक्सच्या पाठीमागे तिकडे पळता तुम्ही. अरे आपल्याकडे गाठी आहे, विशेष आहे, तिथे प्रार्थना करा, जे काय करा इथलं करा ना तुम्ही. की मनाविरुद्ध झालं की लगेच देवतेकडे जायचं असतं का तुम्ही? अस्थिर होऊ नका, चलबिचल होऊ नका. जर का तुम्ही अस्थिर झाले, मग तुम्हाला इकडून पण गेलं आणि तिकडून पण गेलं, लटकले मधीच. मग म्हणून जो उपदेशी अनुयायी आहे त्याने विचार असा नाही करायचा की मी नवीन उपदेशी आहे, मी देवतेकडे तिकडे जाऊ का, तिकडे गेलं तर काय होतं. मग जर तिकडे जायचं होतं, उपदेश कशाला घेतला मग तुम्ही पहिलाच? तिकडचंच करायला पाहिजे होतं ना. असं कुठे नियम असतो का? मनाला वाटले तेव्हा आले ईश्वर भक्तीकडे, मनाला वाटले चालले देवता भक्तीकडे, असं चालेल का? कधी तुमच्या मनावर नाही येते सगळ्या गोष्टी. एकदा जर आपण गुरुमंत्र घेतला, उपदेश घेतला, तर आपल्याकडून चुकूनही देवतेचा विकल्प नाही झाला पाहिजे. परमेश्वर सर्व जाणता आहे. हे तुमची कामं होत नाहीत, हे तुम्ही जोडलेले अडथळे लक्षामध्ये पहिला ठेवा. तुम्ही आत्ता उपदेश घेतला, 2 महिने झाले, लगेच तुमची कामं होणार आहेत का? पाठीमागं जे भरलेलं ते करून ठेवलेलं ते कोण भरणार आहे? आपलंच करावं लागतं ना ते. उतावीळ व्हायचं नाहीये आणि परंतु देवावर श्रद्धा ठेवायची आणि निष्ठा ठेवायची, बरोबर तुमचं काम होईल हे लक्षामध्ये ठेवा. जसे की अस्थिर वागतात त्यांना मी सांगतो. आणि एवढं आपण चरित्रामध्ये शिकतो, दत्तात्रेय प्रभूंनी कधी कुणाला रिक्त जाऊ दिलं नाही, जाऊ देत नाहीत. फक्त त्यांची सेवेची पूर्णता व्हावी लागते. जेव्हा तो कार्तवीर्य राजा सेवेची पूर्णता झाली, नंतर मग त्याला दत्तात्रेय प्रभूंनी दिलं की नाही तेवढं, तेव्हा सेवेची पूर्तता करा, सेवा करा, हो द्या किती त्रास, ते करण्याचा प्रयत्न करा. आपण ते करत नाही आणि मग आमचे लवकर काम का बरं होत नाही, आमचा तो मनोरथ लवकर का बरं पूर्ण होत नाही, आपण हा विचार करत बसतो. तुम्ही जोडून ठेवले किचकट भोग आहेत ते. असे काही कर्म आणि भोग आपण जोडलेले असतात, ते नाचता नाचत नाही, परंतु परमेश्वर ते नाचतात. थोडा वेळ लागेल की नाही त्या क्रियेला? वेळ लागेलच की. आणि म्हणून चलबिचल व्हायचं नाही आणि स्थिर मन ठेवायचं. आपण जर एकदा परमेश्वराचा मार्ग पकडला, मग देवा तार मार काही कर, मी तुला शरण आलो, असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. पण आपण असं म्हणत नाही, आपण चलबिचल होतो, आपण अस्थिर होतो. अस्थिर व्हायचं नाही. एकदा देवाला पकडले ना, त्याला पकडून ठेवा. कुठे जीवाकडे देवतेकडे जाऊ नका, हे तुम्हाला माझं सांगणं आहे. म्हणून दत्तात्रेय महाराज आपण काल बघितले की देतात, फक्त आपली निष्ठा त्या ठिकाणी पाहिजे. हे काल आपण बघितलं. आज आपण आता दत्तकवच महाभाष्याची आपण 9वी टीका प्रारंभ करणार आहोत. सुरुवातीला कवींनी एक अभंग घेतला, आपण तो अभंग बघूया. बद्रिकेच्या आश्रमासी तप चाले अरणिसी, बद्रिकेच्या आश्रमासी तप चाले अरणिसी, तिथे पावलानंत आत्री झाले भाग्यवंत, तिथं पावलानंत आत्री झाले भाग्यवंत, अनुसयेच्या उदरी जन्माला तो भवारी, अनुसयेच्या उदरी जन्माला तो भवारी, बद्रिकेच्या आश्रमासी तप चाले अरणिसी, बद्रिकेच्या आश्रमासी तप चाले अरणिसी. श्लोक क्रमांक 9 बघूया. तर म्हणाले, महापुरुष किंवा जे अवतारी पुरुषांचे माता पिता जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तर म्हणाले दत्तात्रेय प्रभूशी अवतारी पुरुष आहेत, पण त्यांचे माता पिता कोण आहेत?
ते सांगा म्हणाले. आणि म्हणून आता ते 9व्या श्लोकामध्ये सांगतात. श्लोकोच्चारण करूया. अनुसयोदराजातम अत्रिमूणी समुद्भवम विरक्तम योगी विज्ञेया दत्तात्रेय नमस्तुते. तर म्हणाले, दत्तात्रेय प्रभूंचा जन्म कुठे झाला आणि त्यांची माता पिता कोण आहेत ते सांगा म्हणाले. अनुसयोदरा जातम. दत्तात्रेय प्रभूंच्या मातेचं नाव अनुसया माता होतं. ही अनुसया माता कर्दम ऋषी व माता देवहूती होती. अनुसयाचे पिता कर्दम ऋषी आणि माता देवहूती यांची ती कन्या कोण? अनुसया माता. या सांगतात की अनुसया मातेला 8 बहिणी होत्या. ही अत्रि ऋषींची पत्नी होती अनुसया. स्त्रियामध्ये असूया असते, परंतु तिच्या पवित्र हृदयामध्ये तो दुर्गुण नव्हता, म्हणून तिला अनुसया असं म्हटलेलं आहे. अनुसया शब्दाचा अर्थ केला कुठलीच असूया तिच्या हृदयामध्ये नाही, ती अनुसया असा त्या शब्दाचा अर्थ केला. स्त्री असते, प्रत्येकाच्या पोटीने स्त्रियांच्या मध्ये असूया असते. म्हणजे एका बाईचं दुसऱ्या बाईला कधी बरं दिसत नाही. जावा असते, जाऊला बरं दिसत नाहीये. असतात की नाही असं? एका बहिणीचं दुसऱ्या बहिणीला बरं दिसत नाही. स्त्रियामध्ये असूया असते. एखादा माझ्या पुढे कसा जातो, एखादी माझ्या पुढे कशी जाते, मग तिची टांग कशी खेचायची हे बरोबर स्त्रियांना माहिती असतं. म्हणजे पुरुषामध्ये पण असतं बरं का, असं काही नाही फक्त बायांमध्ये असतं, पुरुषामध्ये पण तो प्रकार आहे. परंतु त्यांनी सांगितलं की जास्त जो गुण आहे तो स्त्रियामध्ये असतो. म्हणून एखादी चांगली काम करते, मग तिला नावं कशी ठेवायची, तिला काहीतरी तिचा अपमान करणार किंवा काही घालून पाडून तिला बोलतात की नाही, असं असते, ती असूया असते. आणि म्हणून ही अनुसया जी होती हिच्या अंतःकरणामध्ये कुठला दुर्गुण नव्हता, ती पवित्र हृदयाची होती, म्हणून ती अनुसया माता असं म्हटलेलं आहे. आणि ही अनुसया माता दत्तात्रेय प्रभूंची माता आहे. दत्तात्रेय प्रभूंचे अत्रि ऋषीही त्यांची पिता आहेत. अनुसयेचं केवढं भाग्य! प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू सारखा अवतार अनुसया मातेच्या उदरी अवतार घेतो आहे, त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. सांगतात की सीतेचं सौंदर्य अखंड टिकावं म्हणून अनुसया मातेनेच तिला प्रसाद दिला होता. तेव्हा राम आणि सीता सांगतात की अनुसया मातेच्या आश्रमामध्ये मुक्कामी होते. ज्या सीता सौंदर्याचं वर्णन आमच्या स्वामींनी केलं की बाई त्रेती सीता बरवी, स्वामींनी तिची सांगितलं जसं द्वापारी चक्रवर्ती बरवे, त्रेतायुगामध्ये सीता बरवी होती आणि कलियुगामध्ये आमचे स्वामी दिसायला सुंदर होते. जिचं सौंदर्य प्रत्यक्ष स्वामींनी वर्णन केलं, त्या दत्तात्रेय प्रभूंच्या मातेने सीतेला दिलेलं सौंदर्य ते होतं. सांगतात की अनुसया मातेने तिला ते सौंदर्य दिलं, म्हणून तिचं सौंदर्य अबाधित होतं. अशी अनुसया माता होती. अजून सांगतात की अनुसया माता ही दिसायला पण सुंदर होत्या आणि त्याही पेक्षा त्यांच्यामधली कुठल्या प्रकारची असूया नव्हती, हे त्यांची खरी सुंदरता होती. असूया नसणं यापेक्षा अनेक सुंदरता काय असते? एखादी स्त्री सुंदर दिसायला आहे पण तिच्यामध्ये असूया असेल, मग सौंदर्यवान तिचं खरं सौंदर्य आहे का ते? किंवा सुंदर आहे का ते? नाही. असूया जी असते ती सौंदर्यावर नसते. म्हणजे एखादी बाई दिसायला सुंदर आहे पण तिच्यामध्ये असूया असेल तर ती बाई सुंदर आहे का? नाही. म्हणून सुंदरता ही सुंदर कधी दिसेल की तुमच्या सुंदरता तर आहेच, परंतु ती सुंदरता असून आपल्यामध्ये कुठली असूया नाही आहे, तेव्हा ती सुंदरता खुलून दिसत असते. एक फक्त दिसायला सुंदर आहे आणि एक स्वभावाने सुंदर असते, एक विचाराने सुंदर असते. अनुसया माता जी होती दिसायलाही सुंदर आणि तिच्यामधले कुठल्या प्रकारची असूया नव्हती, यापेक्षा आणखी सुंदरता कोणती असू शकते? म्हणून लक्षामध्ये ठेवायचं, सुंदरतेपेक्षा
आपला स्वभाव सुंदर पाहिजे, आपलं वागणं सुंदर पाहिजे, आपलं बोलणं सुंदर पाहिजे, हो की नाही? आणि म्हणून पण आजकाल फक्त लोक सौंदर्याला किंमत देतात आणि मग सौंदर्याला किंमत देण्यापेक्षा त्यांच्या संस्कारांना जर किंमत दिली, जर त्यांच्या आपण आचार विचारांना जर त्यांना आपण किंमत दिली, तर मग आपला फसण्याचा गोंधळ होईल का? नाही होणार. म्हणून सुंदरता तर आपण आजकाल फक्त सुंदरता आपण पाहतो ना हो. आता एखाद्या पोरीला पोरगं बघायचंय, ते काय पाहते? सुंदर आहे का पाहते. किंवा त्याला हिला बघायचं, तो काय पाहतो? फक्त सुंदर आहे का पाहतो. सुंदरता तर पहाच, ते तर पाहावीच लागते, परंतु सुंदरताही पेक्षा बाकीची सौंदर्यही बघत जा. बाकीचं म्हणजे त्यांचं वागणं बोलणं कशा पद्धतीचं आहे, म्हणून हे आपण बघावं लागतं. म्हणून सुंदरता टिकेल न टिकेल ते तिला म्हातारपण कधी न कधी येईल, पण जो विचार असतो, जे आपले आचरण असतं, जरी आपण म्हातारे झालो पण आपलं जे आचरण असतं ते नित्य टिकून राहतं की नाही. म्हणतात ना, माणसाने सुंदरतेवर प्रेम करण्यापेक्षा कोणाच्या स्वभावावर प्रेम करावं. सुंदरतेवर प्रेम करण्यापेक्षा कोणाच्या विचारावर प्रेम करावं. पण असं करतात का? नाही करत. फक्त लोक सुंदरतेवर प्रेम करतात आणि मग फक्त सुंदरता पाहून चालेल का? नाही चालणार. एखादी आहे सुंदर पण तिच्या मनामध्ये असूया आहे, तुमच्याविषयी कपट आहे, चालेल का? मग नाही चालणार. म्हणून स्त्रीकडे सुंदरता असणं ती सौंदर्याचा गुण आहे, परंतु ती स्त्री दिसायला सुंदर असून जर तिच्यामध्ये कुठली असूया नसेल तर ती आणखी सुंदर दिसते, ज्याप्रमाणे अनुसूया माता त्यांनी सांगितलेली आहे. सांगतात की अनुसूया दिसायला सुंदर, कुठल्या प्रकारची असूया तिच्यामध्ये नव्हती. हीच दत्तात्रेय प्रभूंची तपस्वी जननी आहे. कोण? अनुसूया माता. तिने आपल्या सामर्थ्याने जो निर्माता पालन करता आहे, संहारक असलेल्या तिन्ही देवांना, म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू महादेव. संहारक म्हणजे काय? फक्त त्या सृष्टीचे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव जे आहेत यांची सत्ता कुठे आहे? यांची सत्ता आहे त्रेतायुगावर. सत्ता तशी परमेश्वराचीच असते, परंतु त्या युगावर यांचं कंट्रोल असतं. आणि मग या ब्रह्मा विष्णू महादेव या तिघांना सुद्धा बालक व्हावं लागलं. बालक होऊन त्या तिघांना देव पण देऊन त्यांना पाळण्यामध्ये झोपावं लागलं. झोपवलं की नाही अनुसूया मातेने? देव भक्ताला मोठं करतो, पण अनुसूयाने या ब्रह्मा विष्णू महादेवाला, या देवतांना लहान करून टाकलं. कोणी? अनुसूया मातेने. हे तिच्या तपाचं सामर्थ्य होतं. तुकोबा सुद्धा म्हणतात की तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, मरुनिया जावे बा माझ्या पोटी जन्मा यावे. और ज्या जिची देवावर सत्ता आहे, म्हणजे दत्तात्रेय प्रभूवर ज्या मातेची सत्ता आहे, त्या मातेला कोणी काही करू शकतं का? नाही. हे बघा, आपल्यामध्ये ते समाजामध्ये एक परंपरा आहे, तीनमुखी दत्त आणि एकमुखी दत्त. अनन्य संप्रदाय जो आहे हा तीनमुखी दत्ताला मानणारा संप्रदाय, आणि मानवा संप्रदाय जो आहे हा एकमुखी दत्ताला मानणारा संप्रदाय आहे. तीनमुखी का मानतात? ती आख्यायिका सांगतात की ज्या वेळेस नारद फिरत फिरत सत्यलोकी गेले, सत्य कैलास वैकुंठ, तिथे ब्रह्मा विष्णू महादेव राहतात. हे तिघांची ठिकाण आहेत राहण्याची, त्यांची जागा आहे ती राहण्याची. म्हणजे नारायण करत गेले. आता नारदाला काही काम नव्हतं त्या काळामध्ये. इकडचे कळ तिकडं लाव, तिकडचे कळ इकडं लाव. तेव्हापासून शब्द आला कळीचा नारद. आपल्यामध्ये असतात की नाही काही कळीची नारद, इकडची कळ तिकडं लावणार, तिकडची कळ इकडं लावणार. कळ म्हणजे काय? एक प्रकारची चुगली. मग अशा प्रकारे नाही का चुगल्या करून घर उद्ध्वस्त होतात, कळ लावून प्रपंच बर्बाद होतात. कळीमुळे घराचं विभाजन होतं की नाही? विभाजन होतं. आणि मग यांनी लावली बरोबर कळ जाऊन.
त्या तिघीजणी जावा जावा, जे लक्ष्मी, पार्वती, सावित्री या तिघी जावा आता बसल्या होत्या गप्पा मारत. आणि मग तिथे नारायण नारायणकर नारद गेले. गेल्यानंतर त्यांना सांगितलं, अरे काय स्वतःचा तोरा मिरवता म्हणे तुम्ही, तुमच्यापेक्षा एक महान पतिव्रता आलेली आहे. असं म्हटल्याबरोबर त्या तिघींमध्ये एकदम असूया निर्माण झाली. आमच्यापेक्षा मोठं कोण? एका बाईचं सौंदर्य दुसऱ्या बाईला कधीही बरसत नाही, एका बाईची प्रगती दुसऱ्या बाईला कधीही बरसत नाही. गुणच सांगितलेला आहे तो. आणि मग यांनी लगेच पटकन उठल्या असण्यावर, कोण आहे? त्यांनी सांगितलं, अनुसया माता, अत्रींची पत्नी अनुसया. आणि मग जेव्हा ते संध्याकाळी त्यांचे पती ब्रह्मा विष्णू महादेव घरी आले, त्यांना सांगितलं आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या अनुसयेचं पतिव्रता भंग करूनच घरी यायचं, त्याशिवाय तुम्ही दरबारामध्ये अजिबात पाऊल टाकायचा नाही. बायकोचं कोण ऐकत नाही? सगळेच बायकोचं ऐकतात. केवढा जजूर आहो, तो घरून भांडे घासतो, त्याला रांगेमध्ये पाणी भरावं लागतं. सकाळी पत्नी म्हणते जा नळावर, त्याला पाणी भरावं लागतं, कारण त्याला पर्याय नसतो. तो तिकडे न्याय करतो, घरी त्याच्यावर अन्याय होत असतो. कोणावर? त्या न्यायाधीशावर. बायकोसमोर कोणाचं काही चालत नसतं. एक शिक्षक असतात, ते शाळेमध्ये शिकवत असतात. त्यांच्या शेजारी गण नावाचा मुलगा असतो. दररोज तो नवरा बायकोचं भांडण पाहत असतो. हे शिक्षक शाळेमध्ये आल्यानंतर मुलांना सांगतात, माझा एवढा दरारा आहे, एका शब्दामध्ये सगळी मुलं गप्प होतात. त्याने सांगितलं, मास्तर राहू द्या, तुमची बायको तुम्हाला गेल्याबरोबर तुम्हाला गप्प करते, खाली बसवते, तुम्ही काय आम्हाला सांगता? आणि मग सगळ्या वर्गामध्ये हशा पिकला. म्हणजे तो जोक झाला. परंतु जो सगळ्यांना इकडे गप्प करतो, घाबरतो, त्याला घरी घाबरावं लागतं. मग हे ब्रह्मा विष्णू महादेव घाबरले ना. म्हणतात ना, स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट, हे हट्ट सांगितले. मग स्त्रीने हट्ट धरला, किती मोठा राह, त्याला स्त्रीच्या हट्टापुढं मात्र त्याला झुकावंच लागतं, त्याशिवाय त्याला पर्याय नसतो. जसं राम वनवासामध्ये गेले, सीतेने काय सांगितलं, ते जे हरण आहे की नाही, सीतेने हरण बघितलं आणि रामाकडे आग्रह केला, मला ते हरण पाहिजेच म्हणून. दिसायला सुंदर होतं. आणि मग ते हरण पुढे, राम पाठीमागे. आणि तेवढेच त्याच्यामध्ये रावणाने काय केलं, सीतेला पळून नेलं. म्हणजे त्यांना आग्रहाबळी पडावं लागलं की नाही. आणि मग इकडे सीता पळून नेली. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं की स्त्रीच्या आग्रहापुढे, हट्टापुढे झुकावं लागतं. आणि मग हे तिघांना सांगितलं, तुम्ही जा. ते गेले. त्यांनी सांगितलं, आई आम्हाला गारांचा भात करून दे. तिला वाटलं अतिथी घरी आले, ब्राह्मणवेश त्यांनी घेतला. आता त्यांना वाटलं घरी अतिथी आला, उपाशी जाऊ देऊ नये, आपला नियम आहे. आणि म्हणून संस्कृती आपली आहे, अतिथी कोणी घरी आला असेल त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. आणि मग त्यांनी त्या गारा घेतल्या. आता गारांचा भात कसा होणार? गारा म्हणजे दगड. आणि मग दत्तात्रेय प्रभूंच्या अनुसया मातेने प्रार्थना केली. केल्यानंतर देवा रांगत रांगत तिथे आले आणि त्याकडे बघितलं, तो भात तयार झाला. आता मग त्यांनी सांगितलं, दुसरी अट टाकली की आता तू आम्हाला लग्न होऊन वाढ. तिला वाटलं हे परपुरुष, माझं पतिव्रता भंग होऊन जाईल. आणि मग देवाची परत आराधना केली, कुणी? अनुसया मातेने. आणि मग परत ते बालक झाले. मग त्यांना ते बालक होऊन त्यांना ते भोजन दिलं, पाळण्यात झोपवलं. ते ब्रह्मा विष्णू महादेव त्यांना बालक व्हावं लागलं. हे अनुसयेचं पतिव्रत सामर्थ्य होतं. दुसरी गोष्ट, त्याच्याजवळ दत्तात्रेय महाराज प्रत्यक्ष होते. म्हणजे परमेश्वर अवतार आपल्या आईजवळ होते ना. मग भक्ताला देव संकटामध्ये ठेवेल का? अजिबात ठेवत नाही. फक्त चिंतन करावं लागतं. अनुसया मातेने 12 वर्ष तपश्चर्या केली, 12 वर्ष वाट बघावी लागली. अरे आम्ही 1 वर्ष वाट बरोबर बघत नाही, आम्ही 1 महिना बरोबर वाट बघत नाही. लगेच हे आमचं काम झालं नाही, ते आमचं काम झालं नाही, द्या देवधर्म सोडून, द्या महानुभाव पंथ सोडून. आपण असं करतो की नाही? काही लोक देवपूजा सोडून देतात आणि मग देवतेकडे जात बसतात. 12 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा दत्तात्रेय प्रभूंनी आपला आत्माच दान देऊन टाकला. तप करावं लागतं. कुठली गोष्ट फुकट भेटत नसते. प्रपंचमध्ये सुद्धा एक प्रकारचं तप आहे आणि परमार्थ सुद्धा एक प्रकारचं तप आहे. आपण काल बघितलं की दानम दमश तप स्वाध्याय तप आर्जवम.
म्हणजे जो परमेश्वराचं चिंतन करणं, परमेश्वराचं भक्ती करणं हे सुद्धा एक प्रकारचं तप मानलं गेलं. प्रपंच सुद्धा एक प्रकारचं तप आहे. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आपण तर लगेच अस्थिर होतो. काही थोडंफार मना वेगळं झालं, करा आत्महत्या, प्रेमभंग झाला, घ्या उडी मारून विहिरीमध्ये. एखादी पोरगी त्याला भेटली नाही, लगेच तो काहीतरी करून घेतो. करतात की नाही असं? किंवा एखाद्या मुलीला तो मुलगा भेटला नाही, हे काहीतरी करून घेते. म्हणजे किती अस्थिर आपण झालो. शेतकरी आत्महत्या करून घेतो, मना वेगळं काही झालं की नाही. जी परिस्थिती आपल्या समोर येईल त्या परिस्थितीला तुम्हाला सामोरे जाता आलं पाहिजे. पण ते करत असताना मस्त परमेश्वराचा आसरा असणं फार गरजेचं आहे. प्रपंच दुःखरूप आहे ना. अजून प्रपंच दुःखरूप नसता देवाने सांगितलं की आकाशाला फुलं लागले असते, झाडाला फुलं लागले नसते. इथं आकाश फुल लागले असते. जर प्रपंचामध्ये दुःखरूपता नसती, पापमुळता नसती आणि अनित्यता नसती तर प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी भेटल्या असत्या आणि परमेश्वरालाही अवतार धारण करायची गरज पडली नसती. तिन्ही गोष्टींनी आपण व्यापलेलो आहोत. प्रत्येक क्रियेशी दुःखच दुःख आहे. दुःख प्राप्त झाल्याशिवाय काय भेटतं का? कष्ट केल्याशिवाय काय भेटतं का? कुठेही जा, कष्ट करावे लागतात. आम्ही जरी साधू झालो तरी काही फुकट पलंगावर सगळ्या गोष्टी आहेत का? तिथेही कष्ट करावे लागतात. म्हणजे कष्ट म्हणजे नेमकं काय? ती साधना करावी लागते. अवशी पाठी उठावं लागतं, शास्त्र चिंतन करावं लागतं, स्मरण करावं लागतं. आणि जो करेल घेऊन नाही, दीक्षा घेऊन जो करेल त्याला काहीतरी प्राप्त होत असतं. शास्त्राला जन्म द्यावा लागतो. हे जे काही ब्रह्मविद्या प्राप्त करताना सांगितलं की ब्रह्मविद्या कशी प्राप्त करावी, अवशी पाठी उठावं लागतं, चिंतन मनन करावं लागतं. अध्यात्म काही तेवढं सोपं थोडीच आहे, पण कष्ट सगळे आहेत. आणि कष्ट आत्ता केलेली कष्ट तुम्हाला नंतर भविष्यामध्ये सुख देत असतात. आणि म्हणून इथे आपण लगे व्हायबल होतो. आमच्या अनुसया मातेने 12 वर्ष तपश्चर्या केली. 1 नाही 2 नाही 12 वर्ष तपश्चर्या केली. आमच्यामध्ये पद्धत आहे, कमीत कमी दीक्षा घेतल्यानंतर 12 वर्ष मार्गामध्ये राहावं, 12 वर्ष अभ्यास करावा लागतो. सगळे 12 आहेत की नाही? 12 आकडा फार महत्वाचा आहे. 12 आदित्य सांगितले. आदित्य म्हणजे सूर्य. तसंच 12 वर्षाला हा पुरुष अधिकारी होतो. जसं उपदेश घेण्याला अधिकारी होतो, ज्ञान मार्गाला अधिकारी होतो. कोण? 12 वर्षानंतर. आमच्या स्वामींनी सुद्धा 12 वर्ष साळबर्डीच्या जंगलामध्ये मन राहिले की नाही? मुक्ताबाईंनी 12 वर्ष साळबर्डीच्या जंगलामध्ये तपश्चर्या केली की नाही? आपल्यामध्ये सुद्धा 12वी नंतर सगळे मार्ग बदलतात. जर 12वीला चांगले मार्क पडले तर मग पुढच्या वाटा निर्माण होतात की नाही? 12 वर्ष सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. 12 वर्ष. एक धरून काय बसला तुम्ही? तुम्हाला वाटतं आज आम्ही उपदेश घेतला, 2 महिन्यामध्ये घेतला, लगेच आमचे पटापट कामं झाले पाहिजे. नाही होणार तसं. उपदेश म्हणजे तुमची पहिली सुरुवात झालेली आहे. आणि मग जे काही तुम्ही अडथळे जोडून ठेवले ते तुम्हाला मोकळे करायचे. मग त्यासाठी स्मरण सेवा करावं लागेल की नाही? तुम्हाला करावं लागेल की नाही? करावं लागेल. जर ती केली तर काय होईल? जे तुम्हाला पाहिजे ते भेटेल. परंतु वेळ जाऊ द्यावा लागतो, काळ जाऊ द्यावा लागतो. सहजासहजी जी गोष्ट आहे, जी टिकाऊ आहे, ती कधी सहजासहजी लवकर भेटत नाही. हे जर लक्षामध्ये ठेवायचं. अहो, परमेश्वर प्राप्त करायचं आहे, तो सहजासहजी भेटतो का? इथे देवाने जन्म मागितला, जन्म क्षेपावा लागतो, त्याला जन्म द्यावा लागतो. मग तुम्ही काय करून घेऊन बसला? तुम्ही तर प्रपंच करतायत. कुठलंच तुम्हाला तेवढं सोपं नाही. परंतु प्रयत्न केल्यानंतर मात्र ते तुम्हाला हळूहळू भेटेल. पण त्यामध्ये मात्र तुम्हाला स्थिर असणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुद्दा आपला चाललेला होता की ते ब्रह्मा विष्णू महादेव म्हणजे हे मग तिघी त्यांना बालक केलं.
बालक केल्यानंतर बरीच वर्षे निघून गेली. तिघांच्या पत्न्या यांना चिंता पडली. आपले पती घरी आले नाही. त्यांना करमिनासं झालं. जास्त काळ राहू शकत नाही. आणि मग जरी तुमची प्रपंचामध्ये भांडणं झाली तेवढ्यापुरतं फक्त माहेरी जाता आणि मग तुम्हाला पण त्याची आठवण येते, त्याला पण तुमची आठवण येते. मग भांडणं कशाला पहिलेही करता. प्रपंचामध्ये समजून घेतलं पाहिजे. परमार्थ असेल किंवा प्रपंच असेल, या दोन्ही ठिकाणी समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. भांड्याला भांडं लागतं, तुडपुड होत असते. आमच्या स्वामींनी सांगितलं, एका कोटाची बैल भांडती झुंजती, पण संध्याकाळी गोठ्यामध्ये बसले ना, एकमेकाच्या पाठीला पाठ लावून बसतात. सगळं ते आपली भांडणं विसरून जातात. तसं मनुष्यालाही सांगितलं. समागम म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, प्रपंच म्हटलं की भांड्याला भांडं लागत असतं. काय काय आम्ही पाहतो. म्हटले भानगडी झाली, पोरगी बसली, म्हटले माहेरी जाऊन. आता काही काहींची नवरेच म्हणा वायफट असतात, व्यसनी असतात म्हणा, तो भाग वेगळा आहे. पण काही काहींचे बिचारे चांगले असतात. ही गरम डोक्याची असते. थोडंफार काय वेगळं झालं की ते म्हणते मी चालले माहेरी. ही माहेरची भीती दाखवते. तो पण बिचारा परेशान असतो. त्याला काही म्हणजे हे नसतं. त्याला सगळं सण करावं लागतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रपंच करताय ना, करत असताना जो प्रपंचामध्ये तुम्ही घेतलेला आहे, एकदा ती गाठ बांधल्यानंतर आपण ती व्यवस्थित पण निभावली पाहिजे. म्हणजे जे चांगले आहेत त्यांचं सांगतो बरं का. आता ज्यांचे नवरे दारुडे त्यांचा प्रश्न वेगळा आहे, तुम्ही नाही सांगणार काय करायचं ते. पण असे काही काही आम्ही पाहतो की थोडंफार कारणावरून तुडपुड होते आणि मग ते बाजूला होतात. थोडीफार तुडपुड झाली की बाजूला होतात. आता प्रकार खानदेशमध्ये मला भरपूर दिसतो बघा. बरेच मॅटर खानदेशमध्ये दिसतात. म्हणजे मराठवाड्यामध्ये पण आहेत बरं का, बरेच प्रांतांमध्ये दिसतात. परंतु कधी कधी कोण मला वार्ता ऐकू येतात. का झालं असं, का बरं झालं असं, समजून नाही घेतलं किंवा समजून घ्यावं लागतं. अरे प्रपंच किंवा परमार्थ समजून घ्यावं लागतं. जेव्हा तुम्ही 7 गाठी बांधताना, ते 7 गाठी म्हणजे समजून घेण्याच्या असतात. कधी नवरा चुकला तर बायकोने समजून घेतलं पाहिजे, कधी बायको चुकली नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे की नाही. मग लगेच तुम्ही ते ताटातूट कर म्हणजे विभाग करता. ठीक आहे, तो नवरा वायफट असेल किंवा व्यसनी असेल, मग गोष्ट वेगळी आहे. मग एखादं चांगलं आहे म्हणजे दोन्ही बाजू सांगतो, पती पत्नींची दोन्हीची बाजू सांगतो. समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आता म्हटले बाबा तुमच्याकडे एवढा अनुभव कसा, तुम्ही मला विचारसाल की माझ्याकडे असे काही केसेस येतात. जेव्हा त्या कधी आपल्या समस्या बोलतात तेव्हा समजतं अरे कारण तर काहीच नसतं या गोष्टीमध्ये, झालं कसं काय असं. समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि मग तुम्ही राहू तर शकत नाही, मग कशाला भानगडी करायच्या. अरे कधी नवरा बोलला तर बायकोनी सण केलं पाहिजे, कधी बायको बोलली तर नवऱ्याने सण केलं पाहिजे. दोन्ही हात टाईट धरले तर लोणी निघेल का, नाही निघणार. एक दोघं पती पत्नी होते, दोघांचं लग्न झालं आणि दोघांचं कडाक्याची दररोज भांडणं व्हायच्या प्रपंचामध्ये, दररोज भांडणं व्हायची. मग त्यांनी सांगितलं आपण कुणातरी बाबांकडे जाऊया आता. आणि मग आता मला पण काही काही सांगतात बरं का, बाबा असे भांडणं होतात, तसे काय उपाय आहे का, काही आहे का, मला सांगतात. मी सांगतो मग त्यांच्यापर्यंत उपाय काय आहे ते. आणि मग म्हणजे मी काही ज्योतिष वगैरे पाहत नाही बरं का, मी आपलं दैवपैकीचा उपाय सांगतो. बघा गाठी करा, स्मरण करा, सेवे करा, हे सांगतो. मग असं ते झालं, दोघं गेले. साधूबाबांनी सांगितलं, पतीने सांगितलं म्हणे बाबा आमच्यामध्ये फार मोठी दररोज भांडणं होतं, त्याला उपाय सांगा काय आहे तो. त्याने सांगितलं हे तुम्हाला मी औषध देतो, जेव्हा बायको भांडेल तेव्हा नवऱ्याने तोंडामध्ये ठेवायचं, काहीच बोलायचं नाही. जर का तू बोलला, जर का तुझ्या गळ्याच्या खाली गेलं तू मरणार, लक्षामध्ये ठेव. जेव्हा बायको तुला भांडेल तेव्हा तू तसं करायचं, जेव्हा नवरा भांडेल तेव्हा तू तसं करायचं. दिलं ते औषध आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर आता नित्याचा नियम तो भांडणाचा त्यांचा झालं सुरू, काहीतरी भांडण, थोडंफार गोष्ट सुरू झालं भांडण त्यांचं. आणि मग भांडण सुरू होता होता
लगेच त्याला आठवलं. मग त्यांनी सांगितलं, अरे आपलं औषध दिलं ना महाराजांनी, लगेच तो घ्यायचा. लगेच तोंडामध्ये टाकलं. बायको एवढी बोलायची, हा मात्र एक ना दोन बोलत नव्हता, अजिबात बोलत नव्हता. भांडणं पुढं होतील का? नाही होणार. हा काही बोललाच नाही. ती बडबड केली, गप्प बसून गेली. मग त्यांची भांडणंच मिटली ना घरामधली. भीती होती. महाराजांनी औषध दिलं आणि मग औषध दिल्यानंतर जर ते घशाच्या खाली उतरलं तर आपण मरू, ही भीती त्यांना होती. आणि मग महिना झाला, ते दोघं पती पत्नी महाराजांकडे गेले. म्हटले, महाराज तुम्ही असं कोणतं औषध दिलं होतं की आमची भांडणं म्हटली संपून केली महाराज? महाराजांनी सांगितलं, अरे मी तुम्हाला औषध काही दिलं नव्हतं, मी तुम्हाला फक्त ते साधं पाणी दिलं होतं, परंतु तुमच्या मनामध्ये ती भीती निर्माण केली होती. तर भीतीपोटी तुम्ही ते घेतलं, तुम्ही बोलले नाही ना. तशी ही प्रपंचामध्ये भीती ठेवा की आपण तिथे राहत असताना प्रत्येकाने भीती ठेवावी. कोणती भीती ठेवावी? की जो प्रपंच आहे तो तुमच्याकडून नेटका झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगितली की तुमची मानसिकता तशी झाली होती, म्हणून आपली मानसिकता चांगली तयार करा, तर तुमची भांडणं अजिबात होणार नाही. आणि मग सांगतात की त्या दिवसापासून त्या पती पत्नीची भांडणं कधी झाली नाही. म्हणजे कथा तुम्हाला मी सांगितली. असं म्हणून जरा मानसिकता बदला. घरामध्ये देवपूजा असते का, तुमच्या घरामध्ये कटकटी भानगडी होतात, तुमचं लक्ष त्या देवपूजेकडे नसतं. आहे तुमच्याकडे गाठी, ते गाठी तुम्ही कधी करत नाहीये. नुसतं ज्या तिथे फक्त कटकटी चालतात. अधिष्ठान उदास होतं की नाही त्या घरामध्ये, होतं की नाही उदास सांगा. म्हणून जर आपण नित्यनेमाने देवधर्म पूजापाठ जर केला तर मला असं वाटत नाही तुमच्यामध्ये भांडणं होतील म्हणून. का झालं असं या गोष्टी? अशा नाही झाल्या पाहिजे. म्हणून अध्यात्म आपण जोपासलं पाहिजे. म्हणून अध्यात्माचा अंगीकार जीवनामध्ये करा आणि सात्विकता निर्माण करा. बघा, तामसिनी वृत्तीने जर प्रवेश केला की मग आपल्या घरामध्ये कल निर्माण होत असतो. आणि म्हणून हे जे आपल्याकडे असे काही मुद्दे माझ्याकडे येतात त्याचं मी जाहीर विश्लेषण करत असतो. ते सगळ्यांच्या उपयोगी पडतं. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवायचं, जर आपल्या घरामध्ये आहे पूजापाठ करतात, त्रिकाळ पूजा अवसर करा. बघा, वातावरण सात्विक राहील. तुमच्या डोक्यातले विचारसुद्धा सात्विक होतील की नाही. गरम डोक्याचा माणूस अजिबात कामाचा नाही. डोकं थोडं शांत ठेवत जा. आणि आपलं कर्तव्य काय, आपले काय कर्तव्य आपलं असतं. हां ठीक आहे, बिनकामी जर होत असेल तो भाग वेगळा, पण निरर्थक जर काही कोणी कुणावर अत्याचार करत असेल तो मात्र सहन करू पण नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं. पण छोट्या मोठ्या गोष्टीवरून जर आपल्याशी वाद होत असतील ते दुर्लक्ष करून तो जो आपला प्रपंच आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला करता आला पाहिजे. हा एक मुद्दा लक्षामध्ये ठेवा. आणि या निरूपणाच्या माध्यमातून जे काही मी जनरल बोलतो ते आलेले मला काही समस्या माझ्याकडे काही बऱ्याच लोकांचे येतात, त्यांना मी सांगतो की असं करा. आणि म्हणून नित्यनेमाने पारायण, सेवा, स्मरण, त्रिकाळ पूजा अवसर करा, सामुदायिक करा. बिघडलेले जागेवर येतील. ज्यांचे मास्टर माइंड म्हणजे माइंड ज्यांचे बिघडलेले असतात ते बरोबर जागेवर येतील की नाही, पूजा अवसर करत जा, हे सांगायचं. आणि मग म्हणून जर तुम्ही एकामेकाशी राहू शकत नाही तर मग कशाला भानगडी करता. जो आपण घेतलेत ना, गाठी बांधल्यात ना, ते टिकवा, समजून घ्या, तर पुढे प्रपंच चालतो. आता आपण पुढे बघूया. आता हे तिघी जणी यांना कर्मिणासच झालं. पण नारद परत त्यांच्या महालामध्ये आले. त्यांनी विचारलं, महाराज आमचे पती वर्ष झाले गायब आहेत. त्यांनी सांगितलं, तुमचे पती बालक होऊन बसलेत. आणि असं म्हटल्याबरोबर एकदम त्यांना त्यांच्या पायाखाली जमीन सरकली. अरे बापरे, आपले पती आणि मालक झाले आणि कुठे? जा म्हटले, अनुसयाला शरण जा, तिच्याकडे आहेत ते. आणि मग गेले, अनुसया मातेचे पाय धरले. आई आम्हाला माफ कर, आम्ही तुझं सत्वहरण करण्यासाठी आलेलो होतो, पण आम्ही तुला ओळखलं नाही, आमच्या असूयेने हे काम केलं. तुझ्यासारखी पतिव्रता अनुसया माता कोणीच नाहीये. अनुसया मातेने एका क्षणामध्ये त्यांना माफ केलं. आणि त्यांनी सांगितले, सुद्धा माझी मुलंच आहेत, ते माझ्या मुलासारखे आहेत. म्हणजे अनुसया मातेने त्या ब्रह्मा विष्णू महादेवाला मुलांचा दर्जा दिला.
त्यांनी सुद्धा आईला माता असं म्हटलं. आणि त्या मग दत्तात्रेय प्रभूंनीच त्यांनी सांगितलं त्यांना, ते म्हटले अनुसया मातांना म्हणतात की त्यांना मोठं करा तुम्ही. ते म्हटले ते माझ्या हातामध्ये नाही आहे, तुम्ही परमेश्वराचं चिंतन करा. मग अनुसया मातेने दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन केलं, त्यांनीही केलं. दत्तात्रेय प्रभू त्या ठिकाणी आले, त्यांच्याकडे बघितलं आणि मग ते मोठे झाले. मग त्यांनी देवाचे पाय धरले, अनुसया मातेच्या पाया पडले. कोण? ब्रह्मा विष्णू महादेव. देवतासुद्धा नतमस्तक होते. आपण तर जीव आहोत, आपण तर झालंच पाहिजे परमेश्वर ठिकाणी नतमस्तक. आणि मग तिथे ते पाया पडले आणि मग ते देवा आम्हाला तुमच्या जवळच राहू द्या. दत्तात्रेय प्रभू त्यांना दान देऊन टाकलं तिकडे. तेव्हापासून म्हणतात की तीनमुखी दत्त हा परंपरेमध्ये मानला जातो. ते काय म्हटलं की देवा आम्हाला तुमच्या चरणापाशी राहू द्या. लोकांनी काय त्याचा संभ्रम निर्माण केला की म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव दत्तात्रेय प्रभूंचा अवतारच आहे. लोक तशी मानतात, पण मानव संप्रदाय तसं मानत नाही. त्याच्या पाठीमागे ही स्टोरी महत्त्वपूर्ण आहे, लक्षामध्ये ठेवा. ते कसे ब्रह्मा विष्णू महादेव तिथे गेले, कसं काय झालं ते, हा मुद्दा तुम्हाला मी सांगितला. आणि मग अनुसया माते त्यांना त्यांच्या पतीसोबत, आपल्या पत्नीसोबत ते निघून जातात. आणि मग अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या मातेचं रक्षण केलं. पण त्याही अगोदर अनुसया मातेने दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन केलं की देव आपल्या संकटामध्ये धावून येत असतो. आपण चिंतन केलं की परमेश्वर आपल्या समस्या दूर करत असतो, आपल्याला साह्य करत असतो. पण कधी आपण देवाचं चिंतन केल्यानंतर, अरे आपण प्रपंचामध्ये चिंतन करण्यापेक्षा आपण चिंताच लय करत बसतो. जरी मंदिरामध्ये गेला घरची चिंता करतो, जरी बसला कुठे स्मरणाला घरची चिंता करतो. चिंता करू नको, चिंतन कर, चिंता आपोआप दूर होणार आहे. म्हणतात ना, चिंता केल्यानंतर शरीर कमी होतं, हो की नाही? चिंता नाही करायची, चिंतन करायचं. तुम्ही गेले ना मंदिरामध्ये, घरची काळजी करत बसवू नका. गेले ना कुठं पदयात्रेला, घरची काळजी करत बसवू नका. काय घरची काळजी करता, आणि घरचे पण लय काळजीही करतात. मला कधी कधी पाहण्यामध्ये येतं, माणसं आहे ना घरी काळजी अजिबात करणार नाही. ती बायको असते ना, नवऱ्याची काळजी घरी अजिबात करणार नाही. पण पदयात्रेला गेला, कुठे काही समारंभामध्ये गेला, तिथून विचारते, फोन करते, अहो तुम्ही जेवले का, अहो तुम्ही झोपले का, अहो तुम्ही कशी आहे, तिकडं बरं आहे का. अरे घरी काळजी कर ना. तो मंदिरात गेला ना देवाकडे, देव तिची काळजी करणार आहेच की. याला करमत नाही, अगं तू जेवली का म्हणतो. आम्ही पाहतो पदयात्रेमध्ये बरे अशीच फोन असतात. बाकी विचार नाही, तुम्ही काय निरूपण ऐकलं, तुम्ही काही प्रवचन ऐकलं, तुम्ही किती गाठ्या स्मरण केलं, तुम्ही कोणतं स्थानवंदन केलं, असं अजिबात विचारणार नाही. हे त्यांना अजिबात सांगणार नाही. तू बरी आहे का, आणि तू बरा आहे का, बस हेच फोनवर यांचं चालतं. आमचे दादा म्हणाले, आमचे दादा खामनेकर म्हटले, एक वर्ष फोनच बंद करून टाकू. तर आमचे संचालक मंडळ म्हणाले, बाबा म्हणे यातलंच कोणी येणार नाही जर फोन त्यांना आणून दिला नाही तर. म्हटले फोन जीव की प्यारा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण मंदिरात गेल्यानंतर काळजी करायची नसते. घरी तुम्ही काळजी नाही करत, मग कुठे प्रवासाला देवधर्माला निघाले की मग तुझा प्रवास बरा आहे का, आणि तू व्यवस्थित जेवली का, तू व्यवस्थित जेवला का, तू व्यवस्थित खाल्लं का, निरर्थक बिनकामी काळजी करतात. हा जरी प्रवचनामध्ये बसला ना, लगेच त्याला फोन तिथं येईल. कशाला काळजी करता. घरी त्याची काळजी, तो उपाशी राहतो 2-2 तास, 3-3 तास, लवकर त्याला जेवायला तुम्ही देत नाही. ताईबापाचे घरी असल्यावर काळजी करत नाही, आणि कळालं की भले चौकशी करता. मग बाबा तुम्ही जेवले का, बाबा तुम्ही झोपले का, बाबा तुम्ही हे बरं आहे का. देवाच्या मार्गाला निघाला, काही तब्येत बिघडत नाही, काही होत नाही, देव त्याची काळजी करतो. एक पाहण्यामध्ये आला, एक अनुभव तुम्हाला मी सांगितला. आणि म्हणून आपण प्रपंचामध्ये परमेश्वराचं चिंतन जर केलं तर चिंता करण्याचं काम पडत नाही, आणि परमेश्वर तुमचा बरोबर योगक्षम चालवतो, हे लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंचं हे चरित्र, अनुसया मातेला 12 वर्षानंतर दत्तात्रेय प्रभूंनी आपला आत्मदान देऊन टाकला. तपश्चर्या करावी लागले, तपश्चर्या करावी लागते, आणि ती करता आली पाहिजे. तपश्चर्येनंतर काही प्राप्त होतं. एखादा विद्यार्थी घडतो, त्याला सुद्धा तपश्चर्या करावी लागते. मूर्त असते
तिलासुद्धा घाव सहन करावे लागतात, तेव्हा ती घडते. म्हणून तेव्हा तिला देव पण येतं. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे काही मुद्दे तुम्हाला मी सांगितले ते लक्षामध्ये ठेवा. अनुसया माता कशा प्रकारची होती आपण बघितलं. ब्रह्मा विष्णू महादेव यांची ती कथा आपण बघितली. पुढचा भाग जो आहे तो तुम्हाला मी उद्या सांगेल. दंडवत प्रणाम.